चला, तुमच्यापैकी बरेच जणांनी मला कमेंटमध्ये जे आहेत ते पहिल्या जो आपण व्हिडिओ टाकला DMRचा त्याच्यामध्ये भरपूर जणांनी मला रिप्लाय दिलेले आहेत. तर काय काय प्रश्न तुमच्याकडून आलेले आहेत आता ते आपण डिस्कस करूयात. तर जवळपास 10-11 जणांनी रिप्लाय केलेला आहे. तर पहिल्या रिप्लायमध्ये लिटल हॅपीनेस यांनी सांगितलेलं आहे की इंडियन फार्माकोपिया कुठल्या सेकंड फार्माकोपिया रेफरन्स घेऊन बनवलेला आहे. तर लक्षात येते की इंडियन फार्माकोपिया कुठल्या 2 फार्माकोपियाचा रेफरन्स घेऊन बनवलेला आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर अस्थेटिक व्हाईब्स ह्यांनी सांगितलेलं आहे की आर्मी ऑफिस इन नाशिक याच्यावरती एक प्रश्न होता की आर्मी ऑफिस इन नाशिक अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला गेलेला होता. तुम्ही ते करेक्ट करा की कशा पद्धतीचे ऑप्शन आणि कशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो कंप्लीट होता. त्याच्यानंतर मोटिवेशन पायनियर यांनी प्रश्न पाठवला की अमेंडमेंट्स इयर ऑफ फार्मसी ॲक्ट असं विचारलं की तर ते प्रश्न कदाचित असा होता की रिसेंटचं जे अमेंडमेंट आहे फार्मसी ॲक्टमध्ये तर ते कोणत्या इयरला आहे. मला वाटते 20, 21, 22, 23, 24 असे काहीतरी ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेले होते. त्याच्यानंतर पुन्हा अस्थेटिक व्हाईब्स यांनी जवळपास 2 प्रश्न खाली पाठवलेत. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला असेल त्याच्यावरती एक प्रश्न होता. त्याच्यानंतर लोकमान्य अवॉर्ड 2025 या रिलेटेड जे आहे ते प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर पुन्हा खाली महत्त्वाचं लिटल हॅपीनेस यांनी जवळपास 8 ते 9 खाली महत्त्वाचे काही प्रश्न पाठवलेले आहेत ते डिस्कस करूयात. पहिला आहे हाऊ टू प्रोलॉंग द ॲक्शन ऑफ द ड्रग. जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की एखाद्या ड्रगची ॲक्शन जर आपल्याला प्रोलॉंग करायची असेल म्हणजे वाढवायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल. तर आता खाली ऑप्शन असतील त्याच्यावरती डिपेंड असेल. पण प्लाझ्मा बाइंडिंगच्या रिलेटेड एखादा जर महत्त्वाचा MCQ किंवा ऑप्शन असेल तर कदाचित त्याचं ते ॲन्सर होऊ शकतं. त्याच्यानंतर प्लासिबोवरती 2 क्वेश्चन होते. आता प्लासिबो याची डेफिनेशन जर विचारली असेल तर फार्माकोलॉजीच्या अकॉर्डिंग प्लासिबोची डेफिनेशन फेक मेडिसिन होते किंवा डमी मेडिसिन होते. पण तुम्हाला तिथं ऑप्शन काय दिलेले आहेत त्याच्यावरती ते डिपेंड आहे. कदाचित दुसऱ्या विषयामध्ये याचा रेफरन्स घेऊन डेफिनेशनचे ऑप्शन चेंज असू शकतात. आता याच्यावरती 2 जे आहेत ते प्रश्न होते तर ते काय होते तुमच्यापैकी जर काही जणांना आठवत असेल तर मला पुन्हा खाली रिप्लाय करा. 3 नंबरमध्ये आहे अँजिओटेन्सिन कुठल्या प्रकाराचा पेप्टाईड आहे. ऑक्टोपेप्टाईड आहे का हेप्टापेप्टाईड आहे. तर याच्यावरती प्रश्न विचारला होता. कॉलॉजीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अँजिओटेन्सिन असेल AC इनिव्हेटर असतील जे ड्रग हायपरटेन्शनच्या कोरिलेटेड किंवा सायकोलॉजिकल जे महत्त्वाचे डिसऑर्डर आहेत किंवा CNS आहे त्याच्यावरती नेहमी या रिलेटेड प्रश्न हे विचारले जातात. त्याच्यानंतर शेड्यूल X होलसेल लायसन कुठला आहे. आता जे महत्त्वाचा चार्ट तुम्हाला मी दाखवला होलसेल रिटेल आणि रिस्ट्रिक्टेड त्याच्यामध्ये तिन्ही याच्यावरती प्रश्न विचारले. C1 त्याच्यानंतर X आणि अदर दॅन C आणि CX याच्यावरती तर तिन्ही पण प्रश्न विचारले. तर तिथे X शेड्यूल X होलसेलचा त्यांनी कव्हर केला आहे. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 20-21 वरती पण प्रश्न होते म्हणजे तिन्ही डेफिनेशनवरती प्रश्न विचारले गेले होते. 6 नंबरमध्ये सांगितलं की कम्युनिटी फार्मसीसाठी किती स्क्वेअर फूट एरिया लागतो. हा एक सुद्धा महत्त्वाचा प्रश्न. आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा जेही महत्त्वाचे रिटेलला असेल होलसेलला असेल याच्यासाठी सुद्धा कम्युनिटी फार्मसीमध्ये महत्त्वाचा एरिया दिलेला आहे स्क्वेअर फूटमध्ये तो पुन्हा एकदा बघून जा मित्रांनो. 7 नंबरमध्ये सांगितले की नॅचरल सोर्स ऑफ अँटी डिप्रेसंट ऑप्शनमध्ये होते रेझरपाईन, ॲझनामेलिन, आर्टिमिसिन असे ऑप्शन होते. तर जो नॅचरल सोर्स आहे म्हणजे कदाचित हर्बल म्हणजे प्लॅन्टचा जो सोर्स आहे तो विचारला आहे. हे क्लासिफिकेशन ऑफ द ड्रगमध्ये येतं आणि मला वाटतं आपलं जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी मॉडेल 1मध्ये जे महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे तर ते सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर केलं होतं. त्याच्यावर रिलेटेड हा प्रश्न होता. 8 नंबरमध्ये AC इनिव्हेटर प्लस पोटॅशियम स्पॅरिंग डायरोटिक कॉन्सन्ट्रेटली दिलेले तर काय होईल. तर लक्षात येते जे AC इनिव्हेटर आहेत आणि पोटॅशियम डायरोटिक आहे हे जर दिलं तर काय होईल. ऑप्शनमध्ये टॅकिकार्डिया ब्रॅकार्डिया आणि हायपरकॅलेमिया अशा पद्धतीचे ऑप्शन होते. याच्यावरती एक प्रश्न होता. आणि लेटेस्ट अमेंडमेंट इन फार्मसी ॲक्ट जसं की तुम्हाला मी डिस्कस केलं तर त्याच्यावरती एक प्रश्न विचारला गेला होता. तर लिटल हॅपीनेस यांनी भरपूर जवळपास 8 ते 9 प्रश्न टाकलेले ते आपण डिस्कस केले. त्याच्यानंतर मोटिवेशन पायनियर यांनी सुद्धा रेझरपाईन डायरेक्ट याच्यावरती प्रश्न नव्हता असं सांगितलेलं आहे. तर तो काय होतं खाली तुम्ही करेक्ट करा. अशा पद्धतीचे मला वाटतं हे एक 9-10 एक प्रश्न आपण फार्मसीचे नव्याने 2-3 प्रश्न याच्यामध्ये ॲड झाले. 12 ते 13 प्रश्न मराठीमध्ये 1-2 प्रश्न डिस्कस केले. आर्मीचं GK मधलं महत्त्वाचं एक प्रश्न कव्हर केला. असे प्रश्न महत्त्वाचे नव्याने त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओपेक्षा आपण कव्हर केले. आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आठवत असतील तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न पाठवू शकता.